अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे। अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांची मध्यस्थी केलेली आहे आणि परमार्थ असो व्यवहार असो काहीही असो त्याच्यामध्ये मध्यस्थी टाकली की काम सक्सेस होत असतं महाराज। आणि मध्यस्थी ही चांगली करायला पाहिजे, चांगल्याची असली पाहिजे। आता तुमच्या गावाला हे कीर्तनकार लोक, हे गायक लोक जे आले, याला कोणाचे तरी मध्यस्थी असावे लागते का नाही? जसं ज्ञानेश्वर महाराज मध्यस्थी राहिल्यामुळे एवढे गायक तुम्हाला बघायला भेटले। मध्यस्थीमुळे कुठला व्यवहार असो, संसार असो का परमार्थ असो, मध्यस्थी टाकल्याशिवाय काम होत नाही। अलीकडच्या व्यवहारातल्या गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे पटकन लक्षात येतं, कारण व्यवहारातले तुम्ही काय येतं नाही, पुढचं नाही सांगत आता मी। व्यवहारातले त्याला व्यवहारातल्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर म्हणते लोक म्हणते तुम्ही व्यवहारातला काय किडा, व्यवहारातले किडे असे लोक सरळ म्हणतात। म्हणून व्यवहारातल्या भाषेत तुम्हाला सांगतो, व्यवहार सुद्धा मध्यस्थी केल्याशिवाय काम सक्सेस होत नाही, त्याला मध्यस्थी टाकावी लागते। अलीकडे त्या मध्यस्थीला एक शब्द आहे इंग्लिश मध्ये एजंट, फार चांगला शब्द एजंट। मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये त्याला दलाल म्हणतात। कोण म्हणतात? दलाल। आणि दलालाशिवाय हाल होतच नाही, दलाल पाहिजे। हो, तसं मध्ये एजंट असतो, इंग्लिश शब्द एजंट। आणि तो एजंट कडे माणूस गेला की मग त्याचं काम सक्सेस होत असतं। उदाहरणार्थ, एक या निराधार बाईला, म्हाताऱ्या बाईला पगार लागू करण्यासाठी तिनं त्या एजंटाकडे पैसे दिले आणि काही कागदपत्र दिले आणि तिने सांगितलं बाबा माझं तुम्ही काहीतरी काम करा। त्या एजंटाने पैसे घेतले आणि तिचं काम करून टाकलं। मग काही दिवसांनी तिला मिळणारे पैसे ती ऑफिस मध्ये आणण्याकरता गेली आणि ती पैसे घेऊन आली आणि तिला कळालं की इतके पैसे मला मिळायला पाहिजे होते, इतकेच कस काय मिळाले। म्हणून तिने त्याला एजंटाला बोलवलं आणि तिने सांगितलं बाबा मला इतके पैसे मिळायला पाहिजे होते, इतके कस काय मिळाले? मग तो काय म्हणला, आजे ते मधलंय ना, म्हणजे ते वरचे जे पैसे आहेत ना, हे साहेबांनी कमिशन खाल्लं। काय खाल्लं? कमिशन खाल्लं। आता म्हातारी खेड्यात राहत असल्यामुळं तिला कमिशन शब्दाचा अर्थ कळत नव्हता। तिनं मग म्हणली हे कमिशन कोणी खाल्लं? म्हणले मॅच खाल्लं। मग ती म्हणली तुला शेणच खायचं होतं, कमी का खाल्लं? भरपूर खाणं, आपल्या घरात काय कमी कशी? म्हणजे व्यावहारिक सृष्टीमध्ये एजंट असतात, दलाल असतात, पण संप्रदायामध्ये दलाल नसतो महाराज। भगवंताची भक्ताची गाठ भेट घालून देण्यासाठी अख्खा जन्म खलास करावा लागतो साधूला। हो, तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी ज्ञानोबाराला किती वर्षाचं तप खर्च करावं लागलं याची कल्पना आहे का तुम्हाला? माझ्या सत्यवादाचे तप आणि वाचा केले बहुत कल्प, कितीतरी कल्प मला तपश्चर्या करावं लागली, तेव्हा तुमच्या पुढे ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली महाराज। इथं एजंट नाही, लाच लुचपत नाही, कुठल्या प्रकारचा खेळ नाही महाराज। मग अख्खा जन्म वायाला घालवावा लागतो। विठाला 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 विठाला। म्हणून साधू संताला मध्यस्थी करावाची सांगितली तुकाराम महाराजांनी। मध्यस्थी शिवाय देवाची प्राप्ती होत नाही। हरि उपाय, हरि प्राप्ति 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 उपाय।
पाय आणि धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरल्याशिवाय देवच भेटत नाही महाराज. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी सजेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 याला जातीवंत माणसं म्हणतात. दमत निघत नाही महाराज. त्याच्यातला माणूस असला की त्याला दम निघत नसते. रंगून जातो महाराज ते. आणि एकदा माणूस रंगला ना त्याला बाकीचं काही भान राहत नसतं. आठवण गेले भावा त्याला ते आठव काहीच मग त्याच्या लक्षात येत नसतं. फक्त त्याच्या डोळ्यासमोर तोच विषय असतो. रंगलेला माणूस असतो. रंगलेला जसा पेलेला माणूस कसा नशेत असतो गुंग झालेला. आणि नशा आली तरच पियावा माणसाने, नाही तर पिऊच नाही. मग नशा चढली पाहिजे. तसं ही भक्तीची नशा आहे महाराज. मस्ती म्हणतात. मस्ती मातले वीर वैष्णव माजलेपणा आला पाहिजे भक्तीमध्ये. माजलेपणा. जनाबाईनं अंगणामध्ये उभा राहून देवाला दिलेल्या शिव्या म्हणजे भक्तीचा माज आहे महाराज. याला भक्तीची मस्ती म्हणतात. आणि अशी मस्ती आली पाहिजे माणसाला. हो. आणि भक्तीत जर मस्ती नाही ना आली तर नाथ महाराजाचं लिखाण बघा. नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी पोस्त गाणे गाता व्हाल मस्त नाही तरी भडवे समस्त. विठाला मस्ती आली पाहिजे महाराज. रंगलं पाहिजे महाराज. आणि एकदा रंगला ना माणूस त्याला कोणाचं लक्ष नसतं कोणाकडं. मी त्या जालना जिल्ह्यामध्ये महाराजाला मी सांगितलं मग त्या भागामध्ये माझे जास्त कीर्तन होतं. एका गावात माझं काल्याचं कीर्तन चालू होतं. समोर एक म्हातारं बसलं होतं. हो, वयस्कर म्हातारं महाराज. आणि इतकं रंगलं ते म्हणजे ते मी असं एक झालो. वक्ता महाराज वक्तव्य करत असताना श्रोता आणि वक्ता एक झाला पाहिजे तर ते कीर्तन. ते एक झालं. आणि मी त्या गोकुळातल्या त्या कथा सांगू लागलो खोड्या कृष्णाच्या. सांगितलं कृष्णाने ह्या घरी गेला ना अशी नासाड केली दह्याची दुधाची मडक्याची. आणि एक गोळण म्हणजे आणि असल्या गवळणीच्या घरी गेलास आणि ती गवळण काय साधारण आहे म्हणे. तू माझ्या घरी येऊन बघ. ते म्हातारं खालून कसं करायचं म्हणजे हुंकारा द्यायचं मला. खालून ते असं हुंकारा द्यायचं. ते बाकीचे ती पोरं त्याला चिमटे घ्यायचे म्हाताऱ्याला. पण त्याचं लक्ष कोणाकडेच नव्हतं. त्याचं फक्त माझ्याकडे लक्ष. मग मी म्हणलं बाबा म्हणले असं ते खालून म्हणायचं. मग ते रंगून गेलं तर चांगलं. मग मी म्हणलं कृष्णा दुसऱ्या दिवशी तिचा लगेच घर नंबर लिहून घेतला. म्हणलं आणि गेला ना म्हणले 12 वाजता तिच्या घरात. म्हणलं आणि काय खायचं ते खाऊन टाकलं. आणि सगळे मडके फोडून टाकले. आणि जायच्या टायमाला तिची धरली येडी. म्हणलं आणि गोवळ्याची धरली दाढी. म्हणलं आणि मारली ना गाठ. म्हणलं अंग असं विठ्ठला. याला म्हणतात रंगणं. इतकं रंगून जावं लागतं कीर्तनात. हो. आता गोरा कुंभाराचा मुलगा तुडवला महाराज चिखलामध्ये. नाही देह शुद्धी मुल तुडविणे. नाही देह शुद्धी मुल तुडविणे. हो नाही देह शुद्धी मुल तुडविणे. नाही देह शुद्धी मुल तुडविणे. Thank you.
वादन असलं गायक म्हणल्यानंतर हो, कारण हे कीर्तनकाराच नावाचं मड हे एकटं मसन वाट्यात जात नसतं. हे टाळकरी मध्ये त्याचे खांदेकरी असतात, त्यांच्या खांद्यावर हे मड असतं. आणि मृदंगाचार्य म्हणजे हे शिकारीवाला, हे पुढं असतो हे माग. आणि पेटी मास्तर वारा घालणारा, 5 फूट तरी मड पुढे कडे गेलं तरी नुसता वारा चालू राहील. आणि लोक म्हणतात मग बसलेले काय नाही, पेटल्या तांबाखूला चुना लावतात पुन्हा. माझ्या आवाजाने महाराज मला जास्ती बोलायला त्रास व्हायला, पण इंटरेस्ट आला मला, बरं वाटलं सगळं वातावरण बघून. म्हणून मी फार टायमाच्या आतमध्ये सेवा सवडणार आहे आणि अभंगाचा एक एक शब्द सुटसुटीत तुम्हाला सांगणार आहे. महाराज म्हणतात भक्तीची मस्ती आली पाहिजे आणि ती मस्ती अशी असली पाहिजे की ती मस्ती मला आहे याचा सुद्धा त्याला भान राहिलं नाही पाहिजे. याला म्हणतात मस्ती. हो, दारू पेलेला माणूस पडल्यानंतर विचार करतो का हागंदारीत पडो का नालीत पडो का कशाच्या ह्याच्यावर पडो, त्याला काय आठवतं का? नाही महाराज, त्याला काहीच आठवत नाही. तसं भक्तीतली मस्ती अशी पाहिजे महाराज. त्याचा असो ऐसा कोठे आठवचे ना, असो ऐसा कोठे आठवचे ना, असो ऐसा कोठे आठवचे त्याला भक्तीची मस्ती म्हणतात. अशी मस्ती चढली पाहिजे त्याच्या जीवनामध्ये. आणि अशी ज्याला मस्ती आली ना त्या माणसाला मध्यस्थी घालावं लागतं, तेव्हा काम सक्सेस होतं महाराज. नाही तर असे आलो फुलू मध्ये गेले ना नुसते माणसाला खातरात येत. नुसतं घ्यायचं त्याच्या तिकडं तर काहीच द्यायचं नाही, ह्यानीच खायचं फक्त. हे एजंट लोक. तशी मध्यस्थी तुकाराम महाराजांनी जी केली ती अशा सामान्य लोकांकडे नाही केली महाराज. त्याच्यातली परिपक्व माणसं, कारण त्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाची बी मध्यस्थी केली तर देव भेटत नाही महाराज. संताविना प्राप्ती नाही, किंवा संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती संगती साधूची भाव भक्ती हरीची भेटी दे, भाव भक्ती हरीची भेटी दे. संगती हरीची भाव स्वहिताकारणे संगती साधूची. हो, म्हणजे साधू असला पाहिजे आणि ती अनुभवातला असला पाहिजे, अनुभवी असला. शाब्दिक नको, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिक लोकांचं काही काम नाही, तिथं अनुभवाचा माणूस लागतो. आणि संताविना प्राप्ती नाही हे तर तुम्हाला सांगितलं. संताविना प्राप्ती नाही म्हणून त्याची मध्यस्थी करावी लागते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जर संताच्या व्यतिरिक्त देव जर भेटला तर काही फायदा बी होत नाही. डायरेक्ट जर देव भेटला तुम्हाला तर त्याचा फायदा काहीच होत नाही. कारण भेटणं महत्वाचं नाही, टिकणं महत्वाचं आहे बरं का महाराज.
भेटणं महत्वाचं नाही, सप्ताह होणं महत्वाचं नाही, परिवर्तन होणं महत्वाचं आहे. अजून बोलू का? लग्न करणं महत्वाचं नाही, बायको नाणं महत्वाचं आहे. तिचं नाणं कडीला गेलं पाहिजे तेव्हा ते लग्न कडीला गेलं, नाही तर नुसतं लग्न होण्याला महत्व नसतं. हो, तसं नुसतं देव भेटणं याला महत्व नाही, टिकणं. आणि जर तुम्हाला टिकावा असं वाटत असेल तर संताच्याच मध्यस्थीनं देव भेटला पाहिजे. आणि संताच्या मध्यस्थी विना जर देव तुम्हाला भेटला तर काही फायदा नाही. तुम्हाला पुराणातलं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भगवान परमात्म्याने स्वतःहून इच्छा प्रदर्शित केली, मला गोकुळाला जायचं. स्वतःहून इच्छा केली. नंदाच्या घराला मज नेही कुठं? गोकुळाला. स्वतः इच्छा केली भगवंतानी, मला तिथं जायचंय म्हणून. आणि गोकुळवासी लोकाला इतका आनंद झाला महाराज. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. काय आनंद झाला त्या गोकुळात महाराज. हो, माणसाला झाला यातनं वर नाही, जनावराला आनंद झाला, मुख्य प्राण्याला सुद्धा आनंद झाला. डोळ्यातून अशी पाणी गळायचं आनंदाचं. अष्ट सात्विक भाव निर्माण झाला त्या गोकुळामध्ये. पण लक्ष ठेवून ऐका मंडळी, गोकुळातल्या लोकांची अवस्था सांगतो तुम्हाला. इतका आनंद झाला शब्दामध्ये व्यक्त केला जात नाही, एवढा आनंद झाला त्यांना. पण तो आनंद टिकला नाही महाराज, तो आनंद टिकला नाही. ज्या टायमाला देव आले त्यावेळेला आनंद झाला, पण ज्या टायमाला अकुर्राचा रथ त्या यशोदेच्या दारामध्ये उभा राहिला आणि संध्याकाळच्या वेळेला भगवान परमात्मा शेतातून घरी येत असताना तो रथ अंगणामध्ये सगळ्या गवळणीनं पाहिला. आणि सगळ्या गोकुळातल्या गवळणी त्या नंद बाबाच्या घरी त्या यशोदा मैयाला काय म्हणतात? कवळण म्हणती यशोदेला होते गे सावळा. यशोदा मायला विचारू लागल्या, का रथ शृंगारीला? हा रथ का शृंगार केलेला आहे? कशा करता रथ आलेला आहे? मथुरीशी चक्रपाणी जातोगे साजन. महाराज गोकुळात भगवान परमात्मा आले, आनंद झाला, पण तो आनंद टिकला नाही महाराज. आणि ज्या टायमाला रथावर भगवान परमात्मा चढले त्यावेळेस गवळणी महाराज गोकुळातल्या रथाच्या आडव्या पडल्या. महाराज रथाला आडव्या पडल्या गवळणी. ते दुःख सहन व्हायना महाराज. ज्याच्या डोळ्यासमोर डोळ्या देखत स्वतःच कुल नष्ट झालं. पांडवाचं कौरव काय चुकलं म्हणतात का? विठाला विठाला श्री रामदेव राम नाथ भगवान की रथाच्या आडव्या पडलेल्या गवळणी महाराज.
अहो परब्रह्म असलेला भगवान परमात्मा ज्याच्या डोळ्यात देखत पांडवाचं कुळ नष्ट झालं महाराज, पण तरी त्याच्या डोळ्याला पाणी आलं नाही. पण ज्या दिवशी गोकुळ सोडित असताना गवळणी रडू लागल्या, त्या गवळीने किती रडल्या महाराज, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी किती सूक्ष्मदरीनं लिहिलेलं आहे महाराज. हो, त्या गवळणी रडल्या, नैनीच्या उदकाने भिजली, या नंदाच्या अंगणी मिळाल्या. नको नेमू भगवान आपला, नको नेमू भगवान आपला, नको नेमू भगवान आपला, नको नेमू भगवान, नको नेमू भगवान आपला, नको नेमू भगवान, नको नेमू भगवान आपला, नको नेमू कोणी रे धाडीला, का घात करू आला वधी सकळ आला. त्या गवळणीचा विरह सहन झाला नाही महाराज. भगवान कृष्णाला सुद्धा ज्या देवाने नाटक केलं, त्या नाटक करणाऱ्या नटनाटकी प्रब्रह्म असलेल्या भगवंताला सुद्धा विरह सहन झालं नाही मंडळी. आणि भगवान परमात्मा अक्रूरला काय म्हणतात, अक्रूरा वेगी हाकी रतासी, या गोपीच्या शोकाशी मज न पाहावे शोकाशी, मला ते शोक पाहावत नाही, लवकर इथून रथ काढ. आणि महाराज भगवान परमात्मा निघून गेले महाराज. आणि गवळणी रस्त्याने पळायला लागल्या, आणि जशा पळायला लागल्या जितक्या पळाल्या महाराज, आणि जिथं थांबल्या तिथंच थांबल्या महाराज. दगडात रूपांतर झालं, दगडात. आज बी तुम्ही गोकुळाला कधी गेलात तर ज्या रस्त्याने भगवंताचा रथ गेला त्या ठिकाणी मंदिर येत महाराज त्या गवळीचे. एवढा विरह सहन झाला नाही त्या भगवंताला, पण इतका प्रेमाला पात्र होऊन सुद्धा महाराज देव टिकला नाही गोकुळामध्ये. मला ह्या विषय मांडायचा आहे, हा मुद्दा मांडायचा आहे. भगवान स्वतःहून तिथं गेले, त्याला आनंद झाला, पण तो आनंद टिकला नाही महाराज. आणि तो आनंद टिकावा असं जर तुम्हाला वाटत असलं तर देव संताच्या मध्यस्थीनच भेटला पाहिजे, तरच देव टिकतो ना, त्या अन्यथा टिकत नाही. विठाला स्वतःहून भगवान परमात्मा गोकुळात गेले तर गोकुळवासियांना एक आनंद तर झालाच, पण एक घटना घडली गोकुळात. कोणती घटना घडली मंडळी? ज्या दिवशी भगवंताने गोकुळात प्रवेश केला त्या दिवशी एक अलौकिक घटना घडली. कोणती घटना? गोकुळातली चिंताच पळून गेली महाराज. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, आणि प्रवेश भितरी भगवंताने प्रवेश केला की चिंता पळून गेली. पण बारकाव्याने कीर्तन ऐका, भगवंताने प्रवेश केला, चिंता पळाली, पण भगवान परमात्म्याने तिथून पलायन केलं की लगेच चिंता तिथं आली. मग चिंता पळावी
का वारावी हा मोठा प्रश्न आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाला संत देव भेटला, पण संतांच्या मध्यस्थीनं भेटल्यामुळं तुकाराम महाराजाच्या जीवनातली चिंता पळाली नाही बर का. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारले अवघे चिंता, वारले अवघे दुःख झालं, पण महाराज तिचा कायमचा तंटाच मुक्त केला. म्हणून पळावी का वारावी हा प्रश्न. गोकुळातल्या चिंता पळाली, पण तुकाराम महाराजाच्या जीवनातली चिंता मग वारावी का पळावी. हा वारावी. मोठ्याने बोलत आहे तसे लोक घाबरत तिकडं, घरचे आलेले असतात ना त्याच्याने जास्त बोलत नाहीत लोक. आणि कारण घरी गेल्यावर चांगलं झापलं तर कीर्तनात लय टाळाटाळ बोलत होतात, त्याच्यामुळे हे घाबरत अजिबात त्याच्या पुढे जास्ती बोलत नाही. पण तसं काय भिवू नका. आजच्या दिवसाचं स्वातंत्र्य त्यांच्याकडून मागून मी घेतो, त्याला काय भ्यायचं. उद्या जर तुमच्या घरात हाणमार सुरू झालीच तर मी पळून जाऊ शकतो. विठाला तसं घाबरू नका, बिनधास्त उत्तर द्यायचं. तुकाराम महाराजाची चिंता पळाली का वारली. वारली मग पळावी का वारावी. वारावी. आता तुमची वारली तर जमन. चिंता बोलतो मी, नसलेला मार खायचा धंदा. विठ्ठला हरी आला हाता, बाबा हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता. कैसे भयचता, कैसे भयचता, मग कैसे भयचता. त्याचे हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. त्याला भीती नाही, चिंता महाराज. वारली की प्रश्नच मिटला. पण पळाली ना मग मात्र धोका आहे. हो मग पळावी का वारावी हा प्रश्न आहे. पळाली तर महाराज एक तर ती कोर्टात खेची ती. म्हणून पळावी का वारावी हा मोठा प्रश्न. म्हणून पळून मग वारावी, कायमचा मुक्तच माणूस. तसं तुकाराम महाराज एकदा मुक्तच झाली त्याच्यातून, पण गोकुळात मुक्तता नाही झाली महाराज. भगवान परमात्मा मथुरेला गेले की लगेच चिंता येऊन बसली. म्हणून देव डायरेक्ट भेटून उपयोग होत नाही, संतांच्या मध्यस्थीनच देव भेटला पाहिजे तर ते टिकतो. म्हणून निषेधात्मक मार्गाने देव मिळू नये, सकारात्मक दृष्टीने आणि सकारात्मक मार्गाने देव भेटला पाहिजे. म्हणून संतांच्या मध्यस्थीने मिळालेलाच देव टिकतो, असं नामदेव महाराजाचं, तुकाराम महाराजाचं, नाथ महाराजाचं म्हणणं आहे. सिद्धांत आहे की संतांच्या मध्यस्थीनच देव टिकल्या जातो. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी
3 लोकांकडे मध्यस्थी केली, 3 लोकांकडे. तर पहिली मध्यस्थी केली महाराज. तुम्हाला जरा व्यवहार शिकवतो जरा. व्यवहारामध्ये एखादं जर काम करून घ्यायचं असेल तर डायरेक्ट साहेबाकडे जायचं नाही. कारण डायरेक्ट साहेबाकडे जर गेलं तर काम महाग बसतं आणि कामाचा भरवसा सांगता येत नाही. म्हणून काय करायचं, साहेबाकडे जर एखादं काम आपलं अडकलं की साहेबाचा ड्रायव्हर गाठायचा. हो, ड्रायव्हरला जवळ घ्यायचं जरशी. हो, थोडंफार देऊन घेऊ. आता हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. ह्यातले तुम्ही लय जाणती प्रोक्त माणसं, कोणाला जवळ घ्यायचं कोणाला काटायचं त्यातले तुम्ही रंगलेले माणसं, त्याचा विषय काय सांगायची गरज. हो, त्याच्यातले लय पक्के हे. हो महाराज, हे म्हणजे ते बँड सारखे माणसं आहेत. बँड कळतो का? इंग्लिश मध्ये बँड, पण त्याला मराठीत वाकडा म्हणतात. वाकडा. मराठीमध्ये बँडला शब्द काय? वाकडा. कारण त्याच्यातलं एक बी सामान नीट नसतं, सगळे वाकडेच. ते पिपाणीचे ब्रँडेड असतात ना मोठमोठे, खांद्यावर घ्यायचे ट्रॉंग ट्रॉंग, सगळे वाकडे तिकडेच असते सगळे, अशी एक बी नीट नसते. आणि त्याच्यामधली ती काळी एक पुंगाणी असते बघा, एकीकडे दाबी दुसरीकडे उचकी. ती त्या बँडचा प्रमुख असते, प्रमुख. आणि फार गोड बोली, लय गोड बोलती ती काळी पुंगाणी. तशी काही काही समाजात अशी गोड बोलणारी माणसं आहेत, फक्त गोड बोलणंच गोड असतं त्यांचं, वागणं लय कडू असतं. भेटले का नाही? इतकं काही काही कुत्रे महाराज इतके शेपूट राहिले होते, पण काही काही चावट कुत्रे सगळं ढोप राहिले होते. तसे लय अति नम्रता धूर्त लक्षण. जे अति नम्र माणसं असतात का आतल्या गाठीचे असतात. विठाला म्हणून माणसं असे विठाला विठाला पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. महात्मे येतच असतात कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर. संत महात्मे आता हे त्यांचं दरबारच त्यांचं आहे ना, महात्मे लोकांचं, ते येतच असतात. त्याच्याकडे काय लक्ष देऊ नका. मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. पण आपलं काम जर करून घ्यायचं असेल ना, ड्रायव्हर गाठायचा साहेबाचा. हो, आणि ड्रायव्हर गाठला की मग त्याला जशी गोड बोलून, कारण ड्रायव्हर आपल्याच लेवलचा असतो आणि त्याला सगळ्या गोष्टी बोलता येतात. आणि मनगटात मनगट असतं, त्याचं मनगट आपल्या मनगटासारखं असतं महाराज, कारण ते आपल्याच लेवलचं असतं. म्हणून कोणती बी गोष्ट लक्षात ठेवा, अंडरलाईन करून. कोणती बी गोष्ट व्यवहारामध्ये मनगटाला मनगटच असलं पाहिजे. सोयरपण करताना सुद्धा आपल्या मनगटासारखाच पुढचा सोयरा बघितला पाहिजे. नाही तर आपल्यापेक्षा लईच हाय फाय सोयरा बघितला ना, मग काय होतं महाराज, आपण जर तिकडे गेलो की ती आपला पान उतारा करतो आणि आपल्याला काय बोलता येत नाही, कारण ती मोठा असतो, आपण लहान असतो, म्हणून आपल्याला ते बोलता येत नाही. म्हणून सोयरपण करायचं असलं तरी महाराज असं मनगटाला मनगट असलं पाहिजे. आपल्याच लेवलचा माणूस असला पाहिजे समोरचा, मग त्याला बी बोलता येतं आणि आपल्याला बी त्याचं बोलणं खाता येतं. अशा पद्धतीचं सोयरपण असलं पाहिजे. तसं आपलं काम करून घ्यायचं ना, तर ड्रायव्हर गाठायचा साहेबाचा आणि ड्रायव्हरला सांगायचं बरं का, ते आपलं साहेबाकडे तेवढं काम आहे, तेवढं काम करा, तुम्हाला इतकं इतकं आम्ही देऊ. आणि महाराज त्यांनी जर ती केस हातात घेतली, कामच सक्सेस महाराज. कारण साहेबाकडे जरी ह्याचं काम गुंतलेलं असतं, पण साहेबाचं सगळ्यात मोठं काम ड्रायव्हरकडे गुंतलेलं असतं. कारण साहेबा कुठं जायचे असले तर कोणाच्या हातात आहे? ड्रायव्हरच्या हातात आहे. समजा त्या ड्रायव्हरनी आरानामध्ये गाडी उभा केली आणि गाडीचं बोनट उघडलं आणि सांगितलं, साहेब इंजन खराब झाले, गाडी काही सुरू होत नाही. आणि साहेबाला त्याच्यातलं काही कळत नसतं, आणि साहेब झालेला पण त्याच्यातलं काही कळत नसतं त्याला. मग साहेब ड्रायव्हरला जरा घाबरत असतो. मग ड्रायव्हर कोण काम करून घ्यायचं, आणि त्यांनी जर ती हातात केस घेतली, मग सहजच गाडी चालवता चालवता सहज विषय काढायचा, आणि तो विषय रांगला
आणि साहेबांनी ते कॅच केलं की मग साहेबाला नाही म्हणता येत नाही, कारण ड्रायव्हर कडे काम गुंतलेलं असतं साहेबाचं, म्हणून ते नाही म्हणत नाहीत आणि काम 100% सक्सेस होतं महाराज. आणि हे जगद्गुरु तुकाराम महाराजाला माहित असल्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिला अर्ज भरला महाराज. भगवान परमात्म्याचे ड्रायव्हर गरुड भगवान परमात्मा त्यांच्याकडे अर्ज पेश केला अभंगाच्या पहिल्या. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी परमात्म्याकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी डायरेक्ट अर्ज नाही केला, मग भगवंताचे ड्रायव्हर गरुड भगवान परमात्मा त्यांच्याकडे अर्ज पेश केला आणि विनंती केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई आणि वेगी आणावा तो हरी. त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो. आणि जर समजा ड्रायव्हर कडून काम जर झालंच नाही तर मग विटो पॉवर वापरायची. विटो पॉवर म्हणजे साहेबाच्या पत्नीकडून काम करून घ्यायचं. लोक म्हणते महाराज ते तर लयच अवघड आहे, ते कसं काय? सोपं आहे, मी सांगतो तुम्हाला. मी जसं सांगन तसं करा. तुमचं एखादं काम एखाद्या साहेबाकडे जर गुंतलं तर ते साहेब कोण्या गल्लीमध्ये राहते त्याचा तपास लावायचा. हो, ज्या कॉलनीमध्ये साहेब राहतात त्या कॉलनीचा तपास लावायचा आणि साहेबाचा बंगला ज्या ठिकाणी ज्या गल्लीमध्ये त्याच गल्लीमध्ये किरायाने रूम धरायची, त्याच गल्लीमध्ये किरायाने रूम करायची. आणि मग सहजासहजी आपल्या पत्नीला साहेबाच्या पत्नीला हळदी कुंकाला बोलवायला हळदी कुंकाला बोलवायला लावायचं. कारण किती श्रीमंत घरची बाई असू द्या आणि किती गरीब घरची बाई असू द्या, हळदी कुंकाला बोलवलं किती जातीच महाराज. हो, हळदी कुंकाचा फान. कारण बाईला कुंकाचं बोट आणि पुरुषाला चहाचा घोट हे फार महत्वाचं आहे महाराज. हो, त्यांना कुंकाच्या बोटाचं फार महत्व महाराज. अहो, एखादी शेवटची गाडी जर असली आणि एखाद्या बाईनं तिला हळदी कुंकाला बोलवलं तर ती बाई म्हणती गाडी गेली तर जाऊ द्या, उद्याच्याला जाता येईल, पण सवासणीचा मान कुंकू लावूनच जावं लागतंय.
हे मी नांदणाऱ्या बाईचं सांगायला व्हायचं, जिला नांदायची चाड आहे तिच्या गोष्टी झाल्या त्या. आता महाराज ह्यांच्या विषयी बोलणंच फार वाईट झालं, अवघड झालं. कारण आता कुंकूच राहिलं नाही. टिकल्याचा पद्धत निघली आता. आणि त्या टिकल्या बी महाराज एका कलरच्या नाही, आता वेगवेगळ्या पदरच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. जसा ड्रेस तशीच टिकली, मॅच झाली पाहिजे मॅच. एका बाईनं हिरवी टिकली लावली. मी म्हणलं ताई हिरवी टिकली कस काय लावली? अहो म्हणे महाराज आमचे मालक रेल्वे खात्यात आहे. आणि मी म्हणलं त्या रेल्वे खात्याचा आणि ह्या हिरव्या टिकलीचा काय संबंध आहे? तसं नाही म्हणली महाराज, ते रविवारचा दिवस असला की घरीच येतात, पण घरी जर माझ्या कपाळाला जर लाल टिकली बघितलं तर त्याला वाटतं सिग्नलच पडलं नाही अजून, त्याच्यामुळे ते तिथूनच वापस जाते. आणि हिरवी टिकली लावली की त्याला वाटतं सिग्नल पडलेलं आहे, पॉटफॉन रिकाम आहे, मग ते घरीच येतात, असे नीट घरी येतात. आता असा प्रकार आहे सध्या. म्हणून त्यांच्याविषयी जास्त काही बोलतच नाही मी. त्यांचं लय अवघड झालं महाराज. अहो थोडा विचार करायची गोष्ट आहे महाराज. अहो ज्या विदर्भाचं रत्न महाराज प्रतिभाताई पाटील, ज्यांनी शेखावतच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रपती पद भूषवलं महाराज, एवढं सगळ्यात मोठं पद एका महान बाईनं भूषवलं महाराज. पण कधी डोक्यावरचा पदर खाली गेला नाही आणि बांगडी पतली चोळी महाग गेली नाही. आणि आताच्या 15,000 रुपयाच्या नोकरी करणाऱ्या पोरी तिनं खांद्यावर भाई न्यायचं काही कारण नाही का? अरे राष्ट्रपती बाईचं पद कुठं, तुझं 1.5 पसल्याची नोकरी कुठं काय त्याचा? अरे कहा भोगराज आणि कहा पोतराज? कुठं भोगराजेची परिस्थिती कुठं पोतराजाची परिस्थिती महाराज. हो उंटाच्या मदार येऊन पाणी चाललं, शिडी म्हणती माझ्या आळपाण्या भेटतील का? विठाला त्या गोष्टी राहिल्या नाहीत महाराज. आता अवघड राहिलं महाराज, सगळं जमाना बदलून गेला महाराज. पूर्वी माझ्या लहानपणी महाराज मी असे घटना बघितलेल्या आहेत काही डोळ्याने. जर सासरून बाई जर माहेराहून सासरला जर बाई आली तर गावाच्या खालच्या कडीलाच महाराज तिनं पायाची चप्पल हातात घ्यायची आणि मनातली मनात विचार करायची, माझ्या मालकाचं गाव आहे, माझ्या मालकाच्या समोर माझ्या सासऱ्याच्या समोर माझ्या गावच्या पाटला समोर मी चपला घालून कशी जाऊ? म्हणून बाया चपला काढायच्या बगलात घ्यायच्या. असला जमाना होता महाराज. पण आता त्याच बायाच्या उंच टाचाच्या सँडल सासऱ्याला बास्केट मधून घेऊन घ्यायची पाळी आली. आणि पुन्हा लोक म्हणते पोरग जरा वेगळंच वागायला लागले. कसं वागते? मर्यादा संपली महाराज सगळी. हो आणि पुन्हा म्हणायचं कोपरीला अशी घटना घडली आणि तशी घटना घडली, असा अत्याचार झाला. काय सध्या समाजामध्ये काय चाललंय? जे एकनिष्ठ आपल्या पती बरोबर संसार करते तिचा सत्कार होत नाही महाराज, तिचं नाव निघत नाही. बनची रात्री अपरात्री 12-1च्या टायमाला एकटी फिरते आणि आपल्या शरीराचं प्रदर्शन करते, अशा बाईचे सत्कार होतात. त्यांचे हार घालून सत्कार केले जातात, पण सामान्य बाईचे असे सत्कार होत नाहीत. म्हणजे सध्या कुलहीन माणसाला, कुलवान माणसाला कुलहीन बनवण्याचा कार्यक्रम चालू सध्या. जातीत जर लग्न झालं ना तर त्याला काही लय मोठेपणा नाही, पण आंतरजातीत जर विवाह झाला की मग त्याचा सत्कार होणार, त्याला पैसे मिळणार, त्याला नोकरी मिळणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, माणसाने फाटकन असावं पण डागील नसावं. दिसायला पोरगी सुंदर आहे म्हणून करूनी, कुलहीन असेल तर करूनी, पण कुलवान पोरगी असेल तर दिसायला स्वरूपवान नसली तरी तिच्या सोबत लग्न करा. पण आता हे राहिलं ना. आता हे जर कीर्तना सांगायला लागलो तर उद्या लोकच मला हाणतील. असा उलटा जमाना झाला सध्या. पण महाराज मग कुंकू फार महत्वाचं होतं, कारण तिला नांदायची चाडा असायची महाराज त्या पूर्वीच्या बायाला. म्हणून पूर्वीच्या बाया कंबरपट्टा नेसायचा. कंबरपट्टा कळतो का? कंबरपट्टा असा चांदीचा कंबरपट्टा असायचा कंबराला. आणि तिनं लग्नापासूनच बापाची शपथ घेतलेली असते. उजवा पाय पुढे ठेवलेला आहे मी, दादा
हा देह चितेवर जाईपर्यंत नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून मी जीवन जगीन आणि तुमचं नाव कमीन दादा, पण परत येऊन तुमच्या नावाला कलंक लावणार नाही. अशा बाया होत्या म्हणून कंबर खसून निघायच्या. आता त्या बायाने कंबर पट्टा फेकून दिला आणि ह्या पुरुषाने घेतला. आता त्याला नांदवायची चाड नाही, ह्यांना नांदवायची चाड आहे. मग हे म्हणतो माझ्या बाईला बापाला असं वेगळं काढ आणि बहिणी संग वाकडं राहा आणि भावातून वाईले निघ, पण तरी मी तुला नांदवल्याशी सोडणारच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. माँ बाप को कोई नहीं माने, सिद्धांताकडे या. म्हणून हळदी कुंकाला मान द्यायच्या पूर्वीच्या बाया. म्हणून गरीब घरची बाईनं जरी श्रीमंत घरच्या बाईला बोलवलं तर ती मारा जाणारच. आणि मग हिनं तिला कुंकवाला बोलवलं की ती हिला कुंकवाला बोलवणार, हा व्यवहार आहे. मग असं जाणं येणं सुरू झालं की मग काय करायचं, थोडं डोकं लढवायचं. मग आपल्या घरी जर भाजीपाला नसलं तर विकत भाजीपाला घ्यायचा आणि साहेबाच्या घरी नेऊन द्यायचा. राहू द्या. ते म्हणतात आहे आहे आमच्याकडे आहे, तुमच्याकडे बाजारातला विकत घेतलेला असन, आमच्या घरच्या शेतातला आहे आणि पुन्हा सेंद्रिय खतावरला आहे. आता ह्याला काही शेंदूर कळत नसतो, कारण हे श्रीमंत लोक असतात ना शहर मधले, ह्यांना कशाचा शेंदूर आणि कशाचं काय. महिन्याचं शिळ खातात, त्या फ्रीज मध्ये ठेवलं की महिन्याचं शिळ खायचं आणि त्याला ताजं म्हणायचं. त्याला काय माहिती सेंद्रिय खतावरलं कसलं असतंय. मग त्याला म्हणायचं राहू द्या सेंद्रिय खतावर जाईल. आणि मग पुन्हा दूध नेऊन द्यायचं. आपल्याकडे नसलं तर विकत पिशव्या फाडून न्यायचं आणि तिथं साहेबाकडे नेऊन द्यायचं. साहेबाच्या घरी ठेवा. ते म्हणतात आहे तुमच्याकडे ते वरव्याचं असं, आमच्या गावरान गाईचं दूध आहे, राहू द्या. मग असा लोभ वाढतो आणि लोभ वाढला की मग त्यांना इकडं कधी जेवायला बोलवायचं, आपण तिकडं कधी जेवायला जायचं. आणि असा करता करता लोभ वाढला की मग हळूच त्यांना म्हणायचं अक्का ताई तेवढं साहेबाकडे आपलं एक काम होतं. ती म्हणते त्यांच्या ऑफिसली कामात मी लक्ष देत नसते, ते डोळेन गिळेन. तर माझा आवाज बसलाय नाही तर मला त्यातलं लय येतं बघ. म्हणे त्यांच्या ऑफिसली कामात मी लक्ष देत नसते. तुम्ही देऊच नका लक्ष. हे काय लोकांचं काम आहे का? हे आपल्या घरचं काम आहे ना, तुमच्या भावाचं काम आहे. म्हणजे हिचा नवरा तिचा भाऊ, म्हणजे शब्द कसे बघायला, तुमच्या भावाचं काम आहे. आणि तिने जर हातात केस घेतली, किती मोठा साहेब असू द्या, वचन न मोडी बोलेले ते, किती मोठा साहेब असू द्या महाराज, ती फक्त म्हणते आता फक्त त्यांना घरी येऊ द्या. ते म्हणते पण ते काम लय तुम्ही ते सोडा हो, किती बी अवघड असू द्या, फक्त त्यांना घरी येऊ द्या. आता तुमचं 100% काम सक्सेस होणार. हो तिनं एकदा हात आव. मी सांगतो देवाचा बाप राजा दशरथ बायकोच्या वचनाच्या पुढे गेला नाही, तुम्ही बायकाच्या पुढे जाता. अरे माझ्या कीर्तनातलं घ्या नाही तर नका घेऊ, कमीत कमी एवढं तरी शिका, बायकोच्या आज्ञेत राहायचं. राजा दशरथ विठ्ठल
महाराज, पण वचनाला दरिद्र नाही आणली, बायकोच्या वचनासाठीच मेला महाराज. हो, त्यांनी वचन मोडलं नाही, तुम्ही मोडता. मोडीतच नाहीत महाराज, फक्त टेक्निकल त्यांच्याकडे भारी असतं. कुठं त्याने डिप्लोमा केला आणि कुठं नाही. त्यांची काम करून घेण्याची पद्धत त्यांच्याकडून शिकून घ्यावा, लय भारी. मी नेहमी सांगत असतो, एक बाई घरामध्ये स्वयंपाक करीत होती, तिचा नवरा बाहेर बसलेला होता. ती बसल्या बसल्याचा आवाज दिला, होय वा आव, आणि काय म्हणायला लागले, होय वा. आवाज बरं वाटत नाही का? हे आवाजाने माणसं अशा आठरत येतच. हो, असे माणूस बारीकच होते. आणि मग ते तिकडे एका मित्राला बोलायला असतं, आणि हिचं चालूच, होय वा आव, आणि काय म्हणायला लागले मी. मग ती ऐकून घेतो, दोनदा तीनदा, पुन्हा घरात येतो, लाल झालेला असतो. काय होय वा आय काय, तिला पटकन लक्ष येते, मिशन गरम झाली. आणि तवाच उतारा असतो त्यांच्यापाशी लगेच, लय जास्ती शब्द नसते, फक्त एवढंच करते. काय त्या चुचकी मध्ये असतं महाराज, ते चुचकी वाजवली की माणूस असा आठवतोच. ती म्हणते तुम्ही सकाळी जी जाता तर पार संध्याकाळी येतात, मरणाचं ऊन पडलेलं असलं, मला वाटलं 2 घास खाता तुम्ही. तसं म्हणली सोय, हातात चोळीतच पुढे येत ते. ती म्हणते तेवढे हात धुवान ताट लावून होती. मग हौदाकडे हात धुवायला जात, आणि हात धुवून ताटावर बसणार की तेवढ्या ती म्हणते, होय वा त्याला काय, तेवढा डाळणाचा डबा आणा ना. एवढं काम सक्सेस होतं महाराज. त्यांच्याकडे टेक्निकल फार भारी असते, केव्हा बी पैसे मागत नाहीत त्या नवऱ्याला, टायमिंग असते त्यांच्याकडे, असे आपल्यासारखं नसतं कधी बी. म्हणून घरामध्ये जरा बारकाईने लक्ष द्या. लहान लेकराची फीस जर द्यायची असेल ना, तर लेकर बापाला पैसे मागत नाहीत आणि आईचा पदर धरतात. आणि आई तेवढे 500 रुपये फी दे ना. ती म्हणते, आता तू काय येडा झालास का, आता MA झालास, एका बी मला आठवणार नाहीस. MA झालास की तू, आता उद्या जर नोकरी लागली तुला तर काय माझं नाव लावणार आहेस का पाठीमाग, तुझ्याच बापाचं लावस. मग तुझ्या बापाला म्हण ना, तुझ्या बापाची तुझी काय ओळख नाही का. ते म्हणलं नाही नाही तूच दे. त्याला माहिती बाप नाही म्हणू शकतो, आणि एकदा नाहीच म्हणला तर पुन्हा जास्ती खळ घालून बसण्याची आपली ताकद नाही. पण आईनं जर हस्तगत काम घेतलं की कामच सक्सेस. कारण हे लहान लेकराला सुद्धा घरातलं वजन माहित असतं. म्हणून लहान लेकरं गमतीनं घरच्या माणसाला बापाला म्हणतात, दादा तुम्ही अंधाराला भीता का. छे अजिबात नाही, अंधाराला भेट नाही. मग दादा तुम्ही चोराला भीता का. नाही नाही मी चोर आहे. कसा चोराला भेट, चोराला भेट नाही. मग दादा तुम्ही भूताला भेटात का. म्हणे नाही नाही मी भूताला भेट नाही, चोराला भेट नाही, अंधाराला भेट नाही. मग ती पोरग म्हणतं, दादा तुम्ही भूताला भेट नाही, चोराला भेट नाहीत, अंधाराला भेट नाहीत, मग तुम्ही मम्मी शिवाय दुसऱ्या कोणालाच भेट नाही, हा काय नाही. हे सगळं नाटक महाराज घरच्या लेकराला सुद्धा माहित झालेलं असतं. म्हणून ते घरचे लेकर फीस मागताना सुद्धा ऐकूनच पैसे मागून घेतात. त्याला माहिती ऐकून गेले की कामच सक्सेस. आणि ती बी महाराज अशी टायमिंग गाठते जेवायच्या टायमाला. संध्याकाळी जेवाय बसला, मग ह्याचं सुरू झालं की उजवा हात गुतलेला असतो घास उचलायला, आणि तोंड गुतलेला असतं घास चावायला. आता हे दोन्ही इंद्रिय गुतलेले असतात. आणि तेवढ्यामध्ये ती परम पदर घेता घेता चतकुर भाकर वाढता वाढता, आणि होय तेवढे 500 रुपये द्या की, असं तिनं लाडाने म्हणलं का नाही. महाराज त्याची नाही मानीची तापच होत नाही. ते म्हणते, ही चावी घे आणि पैसे देऊन टाक. एवढं काम सक्सेस होतं. ते तुकाराम महाराजाला हा व्यवहार माहिती होता. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुसरा अर्ज भगवान परमात्म्याची बायको लक्ष्मी माता तिच्याकडे अर्ज पेश केला. अभंगाचं 3रं चरण. पाय लक्षो मीचे पाय लक्षो मीचे पाय लक्षो मीचे पाय लक्षो मीचे
काकुलती. दुसरा अर्ज पेश केला महाराज, आणि दुसरा अर्ज पेश केला भगवंताची धर्मपत्नी लक्ष्मी माता, तिच्याकडे अर्ज पेश केला आणि तिला सांगितलं की मला भगवान परमात्म्याची अत्यंत अगदी तीव्रतेनं भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो, मला त्यांची प्राप्ती पाहिजे. पाय लक्ष्मीच्या हाती. आता पाय लक्ष्मीच्या हाती यातला एक गमक सांगतो तुम्हाला. लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय, आणि खरं बायकोच्या हातात नवऱ्याचे पायच असली पाहिजे. हो, कारण तिनं केस जे वाढवलेले असते हे पायाची सेवा करण्याकरता, पाय साफ करण्यासाठी केस राखण केलेले असतात. त्याचं फार मोठं शास्त्र आहे. म्हणून ज्ञानोबा रायांचा एक अभंग आहे बाबा. आता मला ते आठवणं, पण आठवल्यास सांगतो तुम्हाला. पतिराजाचे पाय झाडण्याकरता तिनं केस राखण केलेले असतात, म्हणून बाई चितेवर देह ठेवेपर्यंत केसाला कात्री लावत नव्हती पहिली. आता हे मला हळूच बोलावं लागल, नाही तर ब्युटी पार्लर वाले हात नाही ना मला पाच तर. म्हणून पूर्वीच्या बाया कात्री लावित नव्हत्या डोक्याला, म्हणून त्या बायकोच्या हातात पतिराजाचे पायच असतात. कारण भक्ताकडे देवाचे पाय असतात हे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्यासाठी एक अभंग सांगतो. माझे पाय तुझे डोई आणि राहे आयशे करी काय. तुकाराम महाराजाचं बघा प्रमाण आहे. महाराज म्हणतात माझे पाय आणि तुझे डोई आणि राहे आयशे करी काय. आता थोडं हे अभंगाकडे लक्ष ठेवा. आणि असले अभंग जर एखाद्या PhD झालेल्या माणसाकडे जर गेले ना, तर महाराज ते म्हणतात खरंच तुकाराम महाराजाला काही कळत नव्हतं, काही व्यवहार नव्हता. आता माझ्या पायावर देवाचं डोकं ठेवा असाच अर्थ झाला ना. माझे पाय आणि तुझे डोई आणि राही आयशे करी काय, म्हणजे माझ्या पायावर देवा तुम्ही डोकं ठेवा असं काहीतरी करा, असा त्याचा सरळ सरळ अर्थ झाला. पण तसा अर्थ नाही. म्हणून PhD करणाऱ्याचा अभ्यास, गाथ्यावर महाराजांच्या वाङ्मयावर जे PhD करतात त्यांचा अभ्यास वेगळा अभंगावरचा, आणि वारकऱ्याचा अभ्यास वेगळा. मी तुम्हाला एक गमक सांगतो. आता तुमच्याकडे मला माहित नाही, पण शिकार करणाऱ्या वैदाचं कुत्र म्हणजे पारद्याचं कुत्र जर सस्याच्या महाग लागलं तर सस पळायला ऐकत नाही का कुत्र. बोला. शिकार करणाऱ्या वैद्याचं कुत्र जर सशाच्या माग लागलं तर कुत्र पळायला ऐकत नाही का सस. सस पळायला ऐकत नाही महाराज. सस पळायला ऐकत नाही, कारण कुत्र्याचे पाय फुटाफुटाचे असतात आणि सशाचे पाय इंचाचे असतात. पण ते इंच असलेलं सस फुटफुट पाय असलेल्या कुत्र्याला पळायला ऐकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सस पळतं जीवासाठी आणि कुत्र पळतं पोटासाठी. कारण कुत्र्याला माहिती मी किती तटून पळालो तर माझा मालक अख्खं सस थोडं देणार आहे, एवढाच तुकडा पीस एवढा. मग एवढ्या तुकड्यासाठी एवढं काय पळायचं, म्हणून ती पळण्यामध्ये कुचराई करत. आणि सस म्हणतं बर मी जर पळण्यात थोडी बी कुचराई केली जीवच गेला आपला. म्हणून सस जीवाच्या आकांताने पळतं. तसं अभंगावरला वारकऱ्याचा अभ्यास हा उद्धारासाठी असतो, आणि PhD करणाऱ्या माणसाचा अभ्यास हा पुरस्कार मिळवण्यासाठी असतो. म्हणून PhD करणाराचा अभ्यास वेगळा आणि महाराज लोकांचा अभ्यास वेगळा. माझे पाय तुझे डोई याचा अर्थ असा करावा लागतो की आपल्या शरीराला जे पाय आहेत हे पाय जरी आपल्या शरीराला असतील पण याची मालकी, आणि हे आपल्या डोकं जे आहे हे डोकं आपल्या शरीरावर आहे पण हे डोकं त्याच्या मालकीचे, आणि त्याच्या शरीरावर असलेले पाय आपल्या मालकीचे. मग तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे जे पाय आहेत ना त्याचा अधिकार माझा आहे.
म्हणून पुंडलिकरायनी वीट फेकली आणि विटेवर उभा केला. 28 युग झाले महाराज, बिलकुल हलवायचे नाही, कारण त्या पायाचा मालक मी आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात ते पाय माझे आहेत. आणि हे जे डोकं दिलंय हे डोकं तू दिलेलंस. तू कर्म लिहिलंस, तू कर्म दिलंस, आणि ते जिवंत राहण्यासाठी अत्यंत मोलाचं आहे, महत्वाचं आहे. म्हणून हे डोकं तुझं आहे, म्हणून मी हे डोकं तुझ्या पायावरती ठेवतो. म्हणून माझे पाय तुझे डोई आणि राही आयशी करी, अशा पद्धतीचा असा अर्थ आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचे जे पाय असतात हे भक्ताच्या स्वाधीन असतात, लक्ष्मीच्या हातात असतात. जय नाम पापनाचे लक्ष्मी आईची दयाची दासी तो हाते जगुल जराचे सर्व भावे तुका त्याची शरण तेरे दोया भी वरे जातले दोया भी वरे पाय लक्ष्मीच्या हाती तिच्या हातातच पाय असतात. भेटवा हो त्याशी चरण झाडी नकीशी सगुण रूपाशी मी ओ भाळली. ज्ञानोबारायचं अभंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे केस त्याचे पाय झाडण्यासाठी असतात. भगवंताचे पाय झाडण्यासाठी केस राखलेले असतात स्त्रियांनी. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती. आणि जर समजा यदा कदाचित जर तिच्याकडून काम नाही झालं तर मग भगवान परमात्म्याचा घरचा जो नौकर असतो की पत्नीच्या नंतर सगळ्यात जवळचा, लाईट गेली तर हाताने पंखा करणारा, पाय चोपणारा, डोकं चोपणारा, हातरून पांघरून करणारा घरातला घरगडी, हा शेवटच्या चरणात सांगितला. तुका मन शेषा 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 दिनाय जय उदरी
माझा दिनाचे 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 दिन माझा दिनाचे उदर हे माझा दिनाचे उदरी माझा दिनाचे वेगी आनावा तुहारी वेगी आनावा तुहारी वेगी आनावा तुहारी शेवटचा अर्ज महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजाची घरातला घरगडी नौकर असलेला त्यांच्याकडे अर्ज पेश केला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी 3 अर्ज केले. एखाद्या साहेबाकडे काम असलं, आपल्याला अर्ज जर करायचा असला तर मुख्य त्या साहेबाचं नाव त्यांच्याकडे अर्ज करायचा असतो आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो असिस्टंट असेल त्यांना एक अर्ज करावा लागतो. असे 3 अर्ज करावे लागतात, एकाखाली एक एकाखाली एक. तसे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी 3 माणसाची मध्यस्थी केली. एक भगवान परमात्म्याचा ड्रायव्हर गरुड भगवान परमात्मा त्यांच्याकडे अर्ज पेश केला. दुसऱ्या नंबरला लक्ष्मी माता तिच्याकडे अर्ज पेश केला. आणि तिसरं त्यांच्या घरातला जो नौकर आहे शेष नारायण, म्हणजे शेष नारायण भगवंताचं असं नाही, नौकर आहे शेष, हा भगवंताचा नौकर आहे घरचा, म्हणून त्याच्याकडे अर्ज पेश केला आणि त्याला सांगितलं. आणि तिघाकडे बी अर्ज केला पण विषय एकच ठेवला बरं का. गरुडाकडे मागणी केली, अर्ज केला पण विषय एकच. लक्ष्मीकडे अर्ज केला पण विषय एकच. शेषाकडे अर्ज केला पण विषय एकच ठेवला. विषय कोणता ठेवला? वेगी आणावा तो हरी. आणि कशा करता? मज दिना ते उद्धरी. माझ्यासारख्या दिनाचा उद्धार करण्यासाठी मला त्याची प्राप्ती पाहिजे आहे, म्हणून तुमची मध्यस्थी मी केलेली आहे. एवढं काम तुम्ही माझं करा. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 अर्जावर एकच विषय ठेवला. जसं बादशाहने बिरबलला प्रश्न विचारला, घोडा का अडला, पान का सडलं, घोडा का अडला, पान का सडलं, भाकरी का करपली. बिरबलाने त्या 3 प्रश्नाचं उत्तराचं एकच उत्तर दिलं. 3 प्रश्नाचं एकच उत्तर दिलं, न फिरवल्यामुळे. प्रश्न 3 झाले, घोडा का अडला, पान का सडलं, भाकरी का करपली. बिरबलाने सांगितलं न फिरवल्यामुळे. आता हे कसं तुम्हाला सांगतो. घोडा जर एका दिशेनं जर जात असेल आणि तो जर काही कारणास्तव आडला तर त्याला तसं पुढे जातच नाही. तो त्याला असं महागारी फिरवावं लागतो आणि दुसऱ्या रस्त्याने न्यावं लागतो, म्हणून त्याला फिरवावं लागतं. नागिनीचं पान जेवण झाल्यावर जे पान आपण खातो ते पाण्यात ठेवलं जातं, पण ते पाण्यात हमेशा जर तसंच ठेवलं तर सडतं महाराज, ते नासून जातं. म्हणून त्याला रोज काढावं लागतं, असं पुसायचं आणि फेरायचं आणि मग पाण्यात टाकायचं. आणि भाकरी चुलीला लावलेली जर सारखीच ठेवली तर करपत असते, तिला सारखं फिरवावं लागत असं. म्हणून घोडा का अडला, पान का सडलं, भाकरी का करपली, न फिरवल्यामुळं. तसे गरुडाकडं, लक्ष्मीकडं आणि शेष नारायणाकडं तिन्हीकडे बी अर्ज केला पण विषय एकच ठेवला, वेगी आणावा तो हरी आणि मज दिनाते उद्धरी. मला अत्यंत त्याची गरज आहे. म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जाता जाता, आपल्या पारमार्थामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले जातात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तसं या अभंगामध्ये 4 मोक्ष सांगितलेले: धर्म, अर्थ आणि काम. धर्म म्हणजे गरुड आहे. गरुड परमात्म्याला विनंती करणं म्हणजे धर्माला मान्य करावं लागतं. धर्माच्या पुढं मान झोकावं लागते, तेव्हा देवाची प्राप्ती होती, अन्यथा होत नाही. पण धर्माच्या पुढं मान झोकवायची, म्हणून गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा दिले, पण त्याला अगोदर मान्य करायचं म्हणजे भगवंताची प्राप्ती होती. एक धर्म. दुसरा अर्थ, म्हणजे अर्थ म्हणजे लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी हे तिसरं शरण सोडण्या. आणि काम, विषय व्याळी मिठी दिदलिया नुठी ताटी, ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. हो,
काम नाम इच्छा म्हणजे कामाचा विषय शेष नारायण आहे. मी चौथं चरण शेष नारायणाचं, तिसरं चरण शेष नारायणाचं सोडलं आणि दुसरं चरण वेगी आणावा तो हरी. हरी हा मोक्ष आहे. म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जसं रिजनेबल आहे, सिरियल आहे, तसं मी चरण सोडवताना सुद्धा पहिलं धर्म हे सोडलं, दुसरं अर्थ हे सोडलं आणि तिसरं काम हे सोडलं आणि चौथं मोक्ष हा सोडलं. हे चिंतनाचा विषय आहे. आता तुम्हाला एक बारकावा सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा भजन करा. गमकाचं सांगणार आहे आणि ते म्हणजे पाय लक्ष्मीच्या हाती. आता लक्ष्मीच्या हातातच देवाचे पाय का असतात एवढं सांगायचं, सेवेला पूर्ण विराम द्यायचा. श्री सुक्त नावाचं ग्रंथ आहे, वेद अंतर्गत आहे, वेदाला अंतर्गत आहे श्री सुक्त नावाचं ग्रंथ. त्याच्यामध्ये विषय आलेला आहे लक्ष्मीचे 50 प्रकार आहेत, पण त्यातले तुम्हाला 4 प्रकार सांगतो मुख्य. एक लक्ष्मी आहे कमळावर बसलेली लक्ष्मी. बर का, हे कशासाठी सांगायला लागलो, कोणत्या लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय असतात याच्यासाठी सांगायला लागलो. एक लक्ष्मीचं वाहन आहे कमळ. म्हणून जर तुम्ही चित्राव कुठं फुटूवर बघितलं तर समुद्रात एक कमळ असतं आणि त्याच्यावर लक्ष्मी असते, पैशाची धार वतणारी लक्ष्मी असते, असं एक चित्र असतं. कमळाचं फूल म्हणजे लक्ष्मीचं वाहन आहे. एक पहिली लक्ष्मी. दुसरी लक्ष्मी आहे शेरावाली लक्ष्मी. शेरावाली लक्ष्मी म्हणजे वाघावर बसलेली लक्ष्मी. तुम्ही फोटो पाहिला असाल एखाद्या देवीचा, वाघावर बसलेली त्रिशूळ वगैरे हातात असतो, त्याला शेरावाली म्हणायचं. आणि एक लक्ष्मी आहे गजांत लक्ष्मी, म्हणजे हत्तीवर बसलेली असते आणि हत्तीच्या सोंडेनं संपत्ती देणारी लक्ष्मी असते, त्याला गजांत लक्ष्मी म्हणायचं. कोणती लक्ष्मी म्हणायचं? गजांत लक्ष्मी. आणि कमळावर जी लक्ष्मी असते तिला पद्मजा म्हणायचं. ही पद्मजा आहे. पद्म जन जायते असा संस्कृत मध्ये अर्थ होतो. पद्मजा म्हणायचं. आणि एक वाघावर बसलेली असते तिला शेरावाली म्हणायचं. आणि एक घुबडावर बसलेली लक्ष्मी असते. अशी 4 प्रकारच्या लक्ष्मी आहेत. पैकी कोणत्या लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय आहेत याचं मला गमक सांगायचंय, म्हणून थोडं लक्ष देऊन ऐका. विठाला पहिली लक्ष्मी आहे शेरावाली लक्ष्मी, वाघावर बसलेली लक्ष्मी महाराज. अशी डरकाळ्या फोडणारीच लक्ष्मी असती महाराज. आणि ही लक्ष्मी कशी असते माहिती का तुम्हाला? एक सही करायला 70 कोटी रुपये. किती? एक नुसती सही करायला 70 कोटी रुपये. आणि हे कधी घेतले आणि कधी नाही घेतले याचा पत्ता सुद्धा लागत नाही महाराज. आणि याच्या विरोधात पूर्ण देश बी गेला तर त्यांचा केस बी वाकडा होत नाही, कारण सगळ्या पदापर्यंत वाटे पोहोचलेले असतात. सीबीआय बी कार्य करीत नाही आणि एटीएस बी काही करीत नाही आणि पोलीस लोक बी काही करीत नाही, कारण सगळ्या पदाला वाटे पोहोचलेले असतात. ही डरकाळ्या फोडणारी संपत्ती असते. हिच्या नादाला कोणी लागत नाही महाराज. आणि हिच्या विरोधात जर सगळा देश जरी बॉम्बला लागला तरी त्यांचा केस बी वाकडा होत नाही. ही वाघावर बसणारी लक्ष्मी असते महाराज. हिच्या नादीच कोणी लागत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी संपत्ती कमावणाऱ्याच्या घरी तुम्ही जाऊन बघा, घरातला एक बी माणूस सुखी नसतो. एक सुद्धा माणूस सुखी नसतो. त्यांचा नुसता त्यांचा बंगला बघायचा आणि गाडी बघायची, बाकी त्यांच्या घरात सुख नावाची गोष्ट नाही महाराज. कारण मी मंत्र्यापासून तर सेंटरिंगचं काम करणाऱ्या माणसापासून मी राहिलेलो नांदलेलोय. सगळ्याची डेट मला माहिती, सगळ्याचा बायोडाटा माहिती मला. म्हणून मोठ्याल्या लोकांच्या घरी जाऊन पाहतो मी, एक बी समाधानी माणूस नसतो. त्यांना एवढ्या गोळ्या असतात खायला महाराज. इतक्या गोळ्या असतात की सकाळी उठलं स्नान केलं की गडगड 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 पोटात होतं म्हणून एक गोळी खायची. आणि पुन्हा मग जेवायच्या टायमाला ते अन्न व्यवस्थित पातळ व्हावं आणि पचावं म्हणून दुसरी गोळी खायची. आणि मग जेवण झालं की पुन्हा झोप लागण्यासाठी पुन्हा तिसरी गोळी खायची.
आणि झोपेतून उठण्यासाठी पुन्हा एक चौथी गोळी खायची आणि पुन्हा जरा फ्रेश वाटण्यासाठी पुन्हा 5वी गोळी खायची. आता इतक्या गोळ्या खाणाऱ्या माणसाला त्याच्यापेक्षा बंदुकीची गोळी घातलेली बरी. अरे काय गोळ्या म्हणजे काय जीवन आहे का? अरे गोळ्या हा पर्याय आहे, पण गोळ्या म्हणजे जीवन नाही. हो, पण असल्या माणसाच्या घरी महाराज त्यांना हो काहीच खाता येत नाही महाराज. नुसतं ताक आणि भाकर, आणि ती बी भाकर एकदम साधी, त्याला काही खायचं नाही. हो, पुढं फिरायला जमत नाही, चहा जमत नाही, ऍसिडिटी होते, म्हणजे सगळं भरपूर असतं पण उपभोग घेता येत नाही. ही म्हणजे कोणती लक्ष्मी असती? शेरावारी लक्ष्मी असती. भरपूर असतं पण खाता येत नाही, उपभोग घेता येत नाही. म्हणून अशा माणसाच्या घरी सुख नसतं, कारण गरीब लोकांचं रक्त शोषण केलेलं असतं. हो, गरीबाच्या मुंडके म्हणून पैसे कमवलेले असतात. आणि एक पॉइंट माझा जाता जाता लक्षात ठेवा, किती लोकांचे मुंडके मोडून जर तुम्ही पैसे कमवले तर आज जरी तुम्हाला त्याचा पश्चाताप नाही झाला तर मरायच्या टायमाला तुम्हाला ते सगळं आठवतं महाराज, की मी इतक्या लोकांचं वाटोळं केलेलं आहे आणि इतके लोकांचे पैसे लुबाडलेले आहेत महाराज. पण त्या टायमाला पश्चाताप झाला तरी काही उपयोग होत नाही महाराज. त्या टायमाला काहीच फरक पडत नाही. म्हणून जीवन जगत असताना व्यवस्थित जीवन जगलं पाहिजे. कोणाच्या लांडीला बाडी करायची नाही, खोटे नाते धंदे करायचे नाही, इमानदारीने जीवन जगायचं. पण या राजलक्ष्मीच्या घरी समाधान नावाची, सुख नावाची गोष्ट नसते, कारण त्या लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय नसतात. एक. आता दुसरी लक्ष्मी असते गजांत लक्ष्मी. गजांत लक्ष्मी ही व्यापाऱ्याची लक्ष्मी असते. व्यापारी लोक, मोठमोठे बिझनेस करणारे, धंदे करणारे, ह्या लोक महाराज, हे लोक कसे असतात? सकाळच्या प्रहरी महाराज दुकान उघडली की ते ड्राफ्ट जे असतो पैशाचा, गल्ल्याचं ड्राफ्ट, ते रिकामा असतो. आणि संध्याकाळच्याला कोचू कोचू पैसा घालायचा त्याचा, इतका पैसा येतो महाराज. ते पैसा कसा कमवलेला असतो? शेतकऱ्याचा कांदा बाजारात आला की संघटना शक्ती उभी करायची आणि निर्यात बंदी लागू करायची. आणि 10 रुपयांनी विकत घेतलेला कांदा आणि सगळा साठेबाजी झाली, शेतकऱ्यापासला सगळा माल घेतला विकत, 10 रुपये किलो ने घ्यायचा शेतकऱ्याकडे, आणि मग साठेबाजी उठवायची, निर्यात बंदी उठवायची, आणि 10 रुपये किलो ने घेतलेला कांदा 100 रुपये किलो ने विकायचा. ही साठेबाजी करायची, हे असले धंदे करायचे. पण ह्या लोकांच्या घरी जाऊन बघा तुम्ही, सकाळी ड्राप उघडा असतो, संध्याकाळच्या टायमाला कोचू कोचू घालतात, संध्याकाळी पोत्यामध्ये घालायचं, घरी यायचं 10-11 वाजता. आणि धर्मपत्नीनं स्वतः आणि स्वयंपाक बनवून स्वतः न जेवण करता उपाशी राहून तिनं सुंदर स्वयंपाक केलेला असतो आणि ताट वाढून ठेवलेलं असतं. आणि 10-10:30 वाजता हे घरात येतं गिराईक पैशाचं पोत घेऊन आणि पैसे लावतं आणि जेवणाचं ताट ठेवलेलं असतं. ती म्हणजे जेवण करा अगोदर आणि मग ते बघा. पण त्याचं जेवणाकडे लक्ष जात नाही, त्या पैशाकडे त्याचं लक्ष असतं. मध्ये गेल्याच्या नंतर नोटा लावण्यामध्ये, रब्बल लावण्यामध्ये 1 वाजतो संध्याकाळचा. आणि जांभळे आता झोपायची टाइम झालेली असती, जेवणाकडे जाऊ वाटत नाही, तसाच झोपतो. ना बायकोला बोलायला वेळ आहे, ना लेकराला बोलायला वेळ आहे. अशी संपत्ती कमवणाऱ्याच्या घरी बायकोसाठी टाइम नसतो, आईसाठी टाइम नसतो, बापासाठी टाइम नसतो, मुलासाठी टाइम नसतो, आणि घरात कोणाचंच कोणाकडे नियंत्रण नसतं. आणि सगळे व्यभिचारी जीवन जगतात महाराज. त्यांच्या घरचे लोक सगळे स्वतंत्र जीवन असतं एकमेकाचं. म्हणून अशी संपत्ती कमवणाऱ्याच्या हातात लक्ष्मीचे पाय नसतात, देवाचे पाय नसतात. म्हणून हिला गजांत लक्ष्मी म्हणतात. राहता राहिली तिसरी लक्ष्मी पद्मजा. घुबडावर बसलेली एक लक्ष्मी राहिली. ती घुबडावर बसलेली जी लक्ष्मी असते, घुबड रात्रच फिरत असत. घुबड केव्हा फिरत? रात्रच. दिवसा पसरलेले असतात घुबड, आणि संध्याकाळी निशाचरासारखे, भूतासारखे महाराज हे लुटायला लोकांना निघालेले. रातचे धंदे जेवढे जलतेत हे घुबडाचे धंदे महाराज. आता रात्रचे कोणते कोणते धंदेत मी तुम्हाला रात्रच्याच वेळेस सांगू का? रात्री जेवढे धंदे चालतेत ना 2 नंबरचे, हे सगळे घुबडाचे धंदेत महाराज. हो, लुटायला बसलेले हे धंदे. आणि मग ती घुबडावर बसलेली जी लक्ष्मी असती, ते घुबड म्हणतात टाकीत पैसा, आणि ती लक्ष्मी आंधळी झालेली असती, तिला दिसत नाही, तिथं ती पैसा टाकते.
त्या लक्ष्मीच्या हातात सुद्धा महाराज भगवंताचे पाय नसतात, देवाचे पाय नसतात. राहता राहिली पद्मजा लक्ष्मी. पद्म जन जायते. कमळ हे चिखलातून उगवलेलं असतं. हो, आणि चिखल म्हणजे शेतकऱ्याचं काम असतं महाराज. शेतातून कष्ट करून घाम गाळून ही पृथ्वी कधी संतुष्ट होते. पाऊस पडलेली नाही, सप्ते केल्याने नाही, यज्ञ केल्याने नाही. मग शेतकऱ्याच्या निधळाचा घाम ज्या दिवशी पृथ्वीवर पडतो त्यावेळी पृथ्वी शीतल होती महाराज, शांत होती महाराज. म्हणून पहिले नेत्या लोकांनी जय जवान आणि जय किसान हे नारा पुकारला. हो, शेतकरी स्वतःच्या कष्टावर कोणाच्याही 5 रुपयात लाजिनदार नसलेला, कोणाचे मुंडके न मोडणारा, कोणाची चोरी न करणारा आणि कोणाचे खोटे नाते धंदे न करता स्वतःच्या कष्टाने कमवलेला पैसा आणि त्या कमवलेल्या पैशातून अखंड हरिनाम सप्त्याला वर्गणी देऊन सप्ताहाचं कार्य योग्य रीतीने करणारा आणि असा पैसा कमवणाऱ्याच्या हातात देवाचे पाय असतात महाराज. आणि तिच्या हातात खरी लक्ष्मी असते. जास्त पैसा नाही मिळवता आला तर मिळू नका, पण खोटे नाते धंदे करून वाईट मार्गाने पैसा कमवू नका. स्वतःच्या कष्टाने पैसा कमवा. नाही जास्त मिळाला पैसा तरी हरकत नाही, पण जेवढा मिळाला तेवढा योग्य पैसा आहे, चांगला पैसा आहे. त्याच असा पैसा कमवणाऱ्याच्या हातात देवाचे पाय आहेत असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिशी यावे काकुलती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरे वेडे वा कोडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे, वेगी आणावा तो हरी मज दिनाते उदरी. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलती. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. यथामथे यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. कीर्तनाची वेळ सुद्धा झालेली आहे आणि या अभंगाचा अर्थ असाच आहे. असा माझा काही अहंकार नाही किंवा आत्मप्रौढी नाही. जशी भगवान परमात्म्याने मला बोलण्यासाठी बुद्धी दिली त्या पद्धतीने यथामती यथा सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्व श्रोतू मंडळीच्या चरणी आणि गुणवान मंडळीचे आमचे